वीकेंडला नाशिकच्या हरिहर किल्ल्यावरील गर्दीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकताय की हजारो ट्रेकर्स एकाच वेळी किल्ला चढताय। अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहे। हा ट्रेक भारतामधील सर्वात धोकादायक ट्रेक्सपैकी एक मानला जातो। याशिवाय किल्ल्यावरील काही भागांमध्ये कोपऱ्यांना रेलिंग्स किंवा सुरक्षा जाळी नाहीये, त्यामुळे तोल जाऊन अपघात होण्याचा देखील धोका मोठा आहे। यामुळे भविष्यात होणारी हानी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी गरज आहे। हरिहर किल्ल्यावरती ट्रेकर्सची झुंबड बघायला मिळाली, मात्र सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून। अभिजित, हरिहर किल्ल्यावरती ट्रेकर्सची झुंबड आपल्याला बघायला मिळते, मात्र सुरक्षा व्यवस्थेचं काय? सजल, खरं आहे, प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या दिवसामध्ये नाशिक जिल्ह्यातील हरिहरगड असेल किंवा अन्य किल्ल्यांवर धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते आणि अगदी अतिउत्साहाच्या भरात नको ते धाडस पर्यटकांकडून केलं जातं आणि त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळावर निर्बंध देखील प्रशासनाकडून घालण्यात आलेले आहेत। मात्र काही अतिउत्साही पर्यटकांकडून या सगळ्या निर्बंधांना देखील हिराची टोपली दाखवली जाते आणि प्रचंड अशी गर्दी पर्यटन स्थळांवर केली जाते आणि त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून सेल्फीसाठी, फोटो सेशनसाठी, व्हिडिओज घेण्यासाठी, रील्स बनवण्यासाठी नको ते धाडस पर्यटकांकडून केलं जातं। खरं तर आता जे निर्बंध घालण्यात आलेले आहेत त्याचं पालन पर्यटकांनी करावं अशा पद्धतीचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे आणि जर पर्यटक ऐकत नसतील, त्या ठिकाणी मद्यपान केलं जात असेल किंवा हुल्लडबाजी केली जात असेल तर कायदेशीर कारवाई करण्याचा देखील इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। मात्र पर्यटक काही ऐकायला तयार होत नाही आणि अशा पद्धतीने सगळा स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी जी आहे ती आपल्याला पर्यटन स्थळांवर पावसाळ्याच्या दिवसामध्ये बघायला मिळते। निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।